तर इथे तुम्ही बघू शकता हे जे इडलीचं पीठ आहे ते किती मस्त फर्मंट झालेलं आहे। थंडी पावसाळ्यात इडलीचं पीठ छान असं फर्मंट होण्यासाठी आज आपण इथे एक सोपी पद्धत वापरणार आहोत आणि एक सिक्रेट पदार्थ यामध्ये टाकणार आहोत, ज्यामुळे इडली जी आहे ती अगदी पांढरी शुभ्र हलकी फुलकी आणि जाळीदार तयार होणार आहे। या एकाच बॅटरपासून तुम्ही डोसा, इडली, उत्तप्पा असं काहीही तयार करू शकता। तर नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले इडलीसाठीचं परफेक्ट बॅटर कसं बनवायचं याची परफेक्ट अशी रेसिपी। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेला आहे। इडली डोशाचं बॅटर बनवत असताना आपल्याला तांदूळ जो आहे तो अगदी जुना तांदूळ वापरायचा आहे। तर जुना तांदूळ म्हणजे काय, ज्या तांदळाचा भात अगदी मोकळा सुटसुटीत तयार होतो असा तांदूळ इथे आपण घ्यायचा आहे। तर इथे आपण इंद्रायणी तांदळाचा बिलकुल वापर नाही करायचा, कारण त्याचा जो भात आहे तो अगदी चिकटसर तयार होतो। जर तुमच्याकडे रेशनिंगचा तांदूळ असेल तर इडली डोशाचं बॅटर बनवण्यासाठी अगदी परफेक्ट ते तांदूळ आहे। पण आज मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे। तर आता या तांदळाचं आपण परफेक्ट प्रमाण घेणार आहोत। इडली डोशाचं बॅटर बनवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डाळ आणि तांदळाचं योग्य प्रमाण घेणं। कोणत्याही एकाच वाटीने किंवा एकाच कपाने इथे आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे। तर आज मी इथे या वाटीने 3 वाट्या इतकं तांदूळ घेतलेला आहे आणि याच वाटीने आपल्याला डाळ देखील मोजून घ्यायची आहे। तर 3 वाटी तांदळासाठी आपल्याला इथे 1 वाटी इतकी उडदाची डाळ लागणार आहे। तर असं परफेक्ट प्रमाण असलं तरच आपली जी इडली आहे ती छान हलकी फुलकी पांढरी शुभ्र आणि जाळीदार तयार होते। थंडी, पावसाळा किंवा उन्हाळा असो, इडलीचं जे बॅटर आहे ते छान असं फर्मेंटेशन होण्यासाठी आज आपण इथे एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत, तो म्हणजे मेथीदाणे। तर इथे मी अर्धा चमचा इतके मेथीदाणे घेतलेले आहेत। तुम्ही जेव्हा कधी इडली डोशाचं बॅटर तयार करत असता त्यावेळी तुम्ही मेथीदाणे जरूर वापरा, त्यामुळे खूप छान असा रिझल्ट येतो। तर आता हे जे डाळ आणि तांदूळ आहे ते आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। जेव्हा कधी आपण डाळ तांदूळ धुतो त्यावेळी धुत असताना अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचं, जास्त याला चोळत बसायचं नाही। तर इथे मी डाळ आणि तांदूळ अगदी 2 ते 3 वेळा स्वच्छ चांगलं धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी। तर पाणी डाळ आणि तांदूळ भिजेल इतकं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1.5 तांब्या इतकं पाणी घातलेलं आहे। तर आता हे जे डाळ आणि तांदूळ आहे ते आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तास तरी भिजत ठेवायचं आहे। त्यामुळे आपण जेव्हा याचं बॅटर बनवतो ते अगदी छान बारीक असं तयार होतं। तर इथे 4 ते 5 तास झालेले आहेत। तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ मस्त असा फुलला गेला आहे आणि छान अगदी मऊ होईपर्यंत भिजला गेला आहे। तर थंडी पावसाळ्यात थोडासा वेळ लागतो, पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर फक्त 3 तास जरी भिजत ठेवलं तरी देखील चालेल। तर आता आपण याचं बॅटर तयार करून घेऊ। त्याआधी एका भांड्यामध्ये आपल्याला 2 वाट्या इतकं पोहे घ्यायचे आहेत। ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ मोजून घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला हे पोहे घ्यायचे आहेत, जे आपण रेग्युलर कांदे पोह्यासाठी वापरतो तेच पोहे घ्यायचे। तर आता हे पोहे देखील आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊ। तर इथे मी पोहे देखील स्वच्छ धुवून घेतले। तर यामध्ये पाणी न घालता असेच आपण 5 मिनटं भिजत ठेवू। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेले डाळ आणि तांदूळ घालायचे। डाळ आणि तांदूळ भिजवून घेतलेले जे पाणी आहे ते आपल्याला अजिबात टाकून द्यायचं नाही। तेच पाणी आपण इथे बॅटर बनवण्यासाठी वापरणार आहोत, कारण की पाण्यामध्ये थोडाफार आंबटपणा असतो आणि त्यामुळे इडलीची जी चव आहे ती खूपच छान लागते। तर याचमध्ये मी थोडंसं पोहे देखील घालते आणि यामधलं आपल्याला पाणी घालायचं आहे। तर अगदी बारीकसर आता आपण याचं वाटण तयार करून घेऊया। शक्य होईल तितकं आपल्याला हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। अगदी छान मऊसूत असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। अजिबात हाताला दरदरापणा लागत नाही, अगदी मेणासारखं हे पातळ बॅटर आपलं तयार झालेलं आहे। तर आता याच पद्धतीने आपण बाकीचं सगळं बॅटर तयार करून घेऊया। तर इथे मी इडलीसाठीचं जे बॅटर आहे ते बनवून घेतलेलं आहे।
थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये इडलीचं जे पीठ आहे ते लवकर फर्मंट होत नाही, त्यासाठी इथे आपण एक अर्धा चमचा मीठ यामध्ये घालणार आहोत। तर मिठामध्ये उष्णता असते, त्यामुळे इडलीचं जे पीठ आहे ते लवकर फर्मेंटेशन होण्यासाठी मदत होते। पण उन्हाळ्यात जर तुम्ही हे इडलीचं बॅटर बनवत असाल तर मीठ अजिबात नाही घालायचं। तर आता यावरती झाकण ठेवून आपण हे एक 10 ते 12 तासांसाठी फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवून देणार आहोत। तर थंडीमध्ये थोडासा वेळ लागतो इडलीचं पीठ फर्मंट होण्यासाठी, त्यासाठी आपण इथे एक सोपी पद्धत वापरणार आहोत। तर इथे मी एक शॉल घेतलेली आहे आणि यावरती हे जे पातेल आहे ते ठेवणार आहोत आणि याला छान असं गुंडळून घ्यायचं। जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही 1-2 मिनटं ओव्हनमध्ये गरम करून ओव्हनमध्येच हे पातेलं ठेवू शकता। तर आता हे जे पातेलं आहे ते आपण एखाद्या उष्ण ठिकाणी म्हणजेच किचन ओट्यावरती किंवा चुलीजवळ जरी ठेवलं तरी देखील चालेल। तर आता कमीत कमी 10 ते 12 तासांसाठी आपण हे फर्मंट होण्यासाठी असंच ठेवून देऊ। तर इथे एक 12 ते 13 तास झालेले आहेत, तुम्ही बघू शकता काय मस्त हे जे पीठ आहे ते फर्मंट झालेलं आहे। अगदी छान फेसाळलं गेल्यासारखं दिसतंय, हलकं फुलकं जाळीदार झालेलं आहे। तर आता आपण हे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। तर तुम्हाला मी याआधी एक गोष्ट सांगायला विसरले, जेव्हा आपण हे पातेलं फर्मंट होण्यासाठी हे पीठ फर्मंट होण्यासाठी ठेवतो तेव्हा त्या भांड्याच्या खाली एखादं ताट किंवा परात ठेवायची, म्हणजे पीठ जे आहे ते ओव्हरफ्लो झालं तर अगदी ताटामध्ये किंवा परातीमध्ये पडतं आणि वाया जात नाही। तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं। तर आता हे जे पीठ आहे ते आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे आपलं छान इडली बॅटर तयार झालेलं आहे। या एकाच पिठापासून तुम्ही डोसा, इडली, उत्तप्पा असं काहीही करू शकता। तर आता आपण लगेच याच्या इडल्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते। जर तुम्हाला थोड्याफार प्रमाणात इडली तयार करायची असेल तर तुम्ही यामधलं पीठ बाजूला काढून त्यामध्येच फक्त मीठ घालू शकता, पण मी या सगळ्या पिठाच्या इडल्या तयार करणार आहे, त्यामुळे मी इथे यामध्येच मीठ घातले। अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं म्हणजे अगदी परफेक्ट बॅटर तयार होतं, जास्त घट्ट आहे। तर हे व्यवस्थित एकदा आपण मिक्स करून घ्यायचं। मिक्स करताना मात्र अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं, याची जाळी मोडता कामा नये, तरच आपली जी इडली आहे ती छान जाळीदार तयार होते। तर इथे मी इडली प्लेटला तेल देखील लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेले जे बॅटर आहे ते घालूया। तर ही जी इडली आहे मी सकाळी नाश्त्यासाठी बनवणार होते, त्यामुळे मी आदल्या दिवशी दुपारी डाळ तांदूळ भिजत घातलेलं 1-2 वाजता आणि त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता ते बॅटर बनवून घेतलं आणि अगदी रात्रभर सकाळी 8 वाजेपर्यंत फर्मेंटेशन करण्यासाठी ठेवलं होतं। तर इकडे स्टीमरमध्ये पाणी देखील उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। पाण्याला चांगली उकळी आले आणि यामध्ये मी एक छोटीशी लिंबाची फोड टाकले, जेणेकरून आपलं जे भांडं आहे ते अजिबात खराब होणार नाही, अगदी छान स्वच्छ निघतं। तर आता तयार करून घेतलेली जी इडलीची प्लेट आहे ते आपण यामध्ये ठेवून देऊ आणि यावरती झाकण ठेवून आपण मीडियम टू हाय फ्लेमवरती या इडल्या 5 ते 6 मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत, स्टीम करून घ्यायच्या आहेत। जेव्हा कधी आपण इडली स्टीम करतो तेव्हा ती मीडियम टू हाय फ्लेमवरती स्टीम करायची, म्हणजे छान अशी गुबगुबीत फुलते। तर इथे एक 5 ते 7 मिनटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता इडली जी आहे ती छान दुप्पट फुगले गेले, मस्त अशी जाळी पडली गेले, अगदी दिसायला सुद्धा पांढरी शुभ्र दिसते। तर आता ही जी प्लेट आहे ती आपण बाहेर काढून घ्यायची आणि पूर्णपणे एक 5 मिनटं थंड करून घ्यायचे। तर इथे इडलीची जी प्लेट आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे। आता आपण लगेच यामधल्या इडल्या काढून घेणार आहोत। तर जर थोडं जरी गरम असलं तरी इडली खाली चिकटते, त्यामुळे पूर्णपणे थंड करूनच ही इडली आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता काय सुंदर जाळी पडले याला, अगदी हलकी फुलकी जाळीदार झाले ही इडली। तर आपण आज इथे परफेक्ट प्रमाण वापरून इडली पीठ कसं आंबवायचं, त्यापासून इडली कशी बनवायची याची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे।
तर आज आपण इथे इडली जी आहे ती खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करणार आहे। तर याआधी मी तुमच्यासोबत बऱ्याचशा चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले। पण आणखीन तुम्हाला एकदा इडली चटणीची रेसिपी पाहायची असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, त्याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।